ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य उभे केले, त्याच महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली जात असल्याने पाटोदा शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। छत्रपतींवर टीका सहन केली जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मावळ्यांनी दिला आहे। पाटोदा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज छत्रपतींच्या मावळ्यांचा आक्रोश उफाळून आला। घोषणाबाजी आणि तीव्र संतापाच्या वातावरणात मावळ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। एक अपरस इतिहास घडवणाऱ्या रयतेच्या राजावर कुठलीही टीका सहन केली जाणार नाही, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला। यावेळी उपस्थितांनी शासनालाही थेट इशारा देत म्हटले की जर अशा प्रकारच्या घटना थांबल्या नाहीत तर येणाऱ्या काळात मोठे जनांदोलन उभारले जाईल। छत्रपतींच्या सन्मानासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी असल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले। दरम्यान या घटनेमुळे पाटोदा शहरात वातावरण तापले असून पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज आपण या ठिकाणी पाटोदा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल गेल्या या वर्ष दोन वर्षाभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स वेगवेगळे लोक, सरकार मान्य लोक हे जाणून बुजून चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। खरं पाहिलं तर आताच सांगितल्याप्रमाणे नागपूरच्या कार्यक्रमामध्ये बागेश्वर बाबा तो शास्त्री धीरेंद्र शास्त्री नावाचा जो महाराज आहे, त्या महाराजाने छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलचं जे वक्तव्य केले, मी माझ्या तो वक्तव्य पुनरुच्चार करू शकत नाही का अशा प्रकारचे घाणेरडे वक्तव्याचं पुनरुच्चार करणं म्हणजे त्यात आपणही दोषी आहोत असं मी समजतो। तर अशा प्रकारचे त्यांनी पुनरुच्चार म्हणजे जे उच्चार केलेले आहेत आणि विशेषतः त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसची उपस्थिती आहे, नितीन गडकरीची उपस्थिती आहे, मोहन भागवतची उपस्थिती आहे। खरा संघटित चेहरा ह्या शासनाचा या ठिकाणी त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। त्याच प्रकारे कालचा दुसरा एक महाराज आहे, आता त्यांचं नाव माझ्या लक्षात नाहीये, आनंद स्वरूप, त्यांनी कसल्या प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी केलंय। त्यापूर्वी तो मुनी भगवान महावीर काय त्यांनी अहिंसेचा मार्ग शिकवलेला आहे, त्यांनी त्या राणेबरोबर छत्रपती शिवाजी महाराजाची प्रतिमेचं म्हणजे बराबरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा अनेक वेगवेगळ्या भोंदूगिरी महाराज आणि वेगवेगळे संजय गायकवाड सारखा माणूस तो अश्लील भाषेमध्ये महिलांना शिव्या देतो, आई बहिणीवर शिव्या देतो। त्याचं समर्थन करण्यासाठी काही भामटे लाचार आणि त्या जे म्हणजे चाटुगिरी करणारे लोक पुन्हा त्याचं समर्थन करतायत। त्या भडव्यांना त्यांच्या आई बहिणीवर शिव्या दिल्या तरी चालतंय। अशा अश्लील भाषेत शिवीगाळ करणारा हा संजय गायकवाड पुन्हा अजून अरेरावीची भाषा करतो आणि त्याच्यावर रोहितदादासारखी माणसं त्या कोल्हापूर शहरामध्ये जाऊन त्याच्यावर ज्यावेळेस यांची गुन्हा FIR दाखल करतात त्यावेळेस शासन त्याचा गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नाही। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान केलाय, त्यांच्याबद्दल अश्लील भाषेमध्ये वर्णन केलंय, अशा लोकांवर हे सरकार म्हणजे गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही। अशा प्रकारचं पाठबळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावरचं वेळोवेळी हनन होता चाललेलं आहे। कारण की विषय त्यांना काहीतरी वेगळीकडे चालवायचे आणि महाराजाबद्दल अशा विविध नुसतं बेगडी प्रेम या ठिकाणी दाखवायचं आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराजाची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे त्या ठिकाणी अशा लोकांना अभय देण्याचं काम हे सरकारच करत आहे। हे सरकार पुरस्कृत चालू आहे सर, हे सरकार पुरस्कृत चालू आहे। बागेश्वर बाबाला त्याच ठिकाणी का थांबवलं नाही, धीरेंद्र शास्त्रीला का थांबवलं नाही? हा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यावेळेस तुमच्या स्टेजवरून एखादा माणूस जर चुकीचं वक्तव्य करत असेल तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं काम होतं उभं राहायचं, हे बस रे खाली, तू काय बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे। अशा महाराजांना तुम्ही बोलून ऐकून घेता आणि त्याचं तुम्ही कौतुक करीत फिरता, हे अतिशय निंदनीय आहे। मी खूप बोलणार नाही, अनेक लोक बोलणार आहेत, त्यामुळं मी या महाराजांचा निषेध करतो आणि या शासनाचा, मुख्यमंत्र्याचा, यांचा सगळ्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजावर मागच्या 15 दिवसापासून आपण पाहिलं जातंय पूर्ण महाराष्ट्रात हे जे मोठमोठे सनातनी धर्माचे जे धर्मगुरू आहेत हे टीका करत आहेत, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमलेलो आहोत। मित्रांनो, मी सांगू इच्छितो, एक बागेश्वर धाम जे आहे,
बागेश्वर धाम हे कुठलं तरी धाम जे बाहेरच्या प्रांतातला आहे, तिथला बागेश्वर महाराज इथं येतो आणि तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास गुरु त्यांचे होते आणि त्यांच्या पुढे नेऊन जिरा टोप ठुला आणि त्यांनी सांगितलं की हे स्वराज्य मला सांभाळता येत नाही, आता तुम्ही सांभाळा. इतकी गलिच्छ भाषेत त्यांनी त्यावेळेस या देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना टीका केली. त्यांचा मी निषेध व्यक्त करतो. आणि त्या बागेश्वर महाराजाचं जर थोबाड आपण सडकिला असतं रस्त्यावर किंवा त्याच्या गाडीवर त्याच वेळेस जर तिथले आमच्या मावळ्यांनी दगडफेक केली असती तर आज पुन्हा हा जो सनातनी धर्मगुरू आहे, कुणीतरी स्वामी म्हणून त्याचं नाव, तर त्यांनी एक अशी टीका केली की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो बागेश्वर महाराज जो बोललाय ते बरोबर आहे. कारण बागेश्वर महाराजांनी जे वक्तव्य केलंय, हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य पेशव्यांनी उभा केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीच लढाई केली नाही असं घाणेरडं वक्तव्य, म्हणजे छत्रपतींचा अवमान करण्याचं वक्तव्य. त्या महाराजाला मी सांगू इच्छितो, अरे मूर्खा, पेशवाईचा काळ कधीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा काळ कधीचा हे अगोदर आपण वाचलं पाहिजे. त्यावेळेस तुला कळण पेशवे कधी आले आणि छत्रपती शिवाजी महाराजचा काळ कोणता होता हेच जर त्या महाराजाला माहीत नाही आणि ते जर धर्मगुरू आणि ते जर सनातनचे धर्मगुरू आणि ते हिंदुत्वाचे प्रणेते म्हणून जर आपण करत असतो आणि आमचे बांधव जे ज्यांच्या डोक्यात भुसा भरलाय त्यांच्या बैठकीला जाऊन जर त्यांचं तुम्ही जर ऐकत असताना अवलोकन करत असताना फक्त हिंदू आणि मुस्लिम ही जी जमात आहे एकमेकाच्या अंगावर घालायची, जर हेच कुणी एखादा रफिक बोलला असता किंवा ताहेर बोलला असता तर त्याच्या घरावर आज नांगर फिरला असता. पण ह्यो सनातनचा एक धर्मगुरू आहे, तो बोलला, त्याच्यावर आज कुणी बोलायला तयार नाही. आमचे बराडा समाजाचे हे मावळे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजाचे बहुजनाचे मावळे आहेत, हे सगळे सत्तेला बटीक झालेले आहेत. या भाजप जी सत्ता आहे या भाजपच्या सत्तेमध्ये फक्त लाख, 2 लाख, 4 लाख हे टेंडर मिळवण्यासाठी आज एकही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर येत नाहीत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाखाली मतं मागायचा जोगवा पुन्हा तुमच्या दारात घेऊन येणार आहेत. हे मी त्यावेळेस प्रत्येक बहुजनाच्या समाजाला सांगू इच्छितो की तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व यांनी नाकारलं, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य यांनी नाकारलं आणि पेशव्यांना पुन्हा यांना या स्वराज्यावर उभा करण्याची जी चाल आहे, त्यावेळेस तुम्ही कुठे गेलतात? या छत्रपती शिवाजी महाराजाचे जे मावळे म्हणून घेता आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेला अवमान तुम्ही सहन कसा करता? कारण तुम्ही मेलेल्या आईचं दूध पेलात का काय? मला यातून तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो. पण आम्ही आमच्यासारखे जे कडवट मावळे आहेत, जे विचारधारेचे मावळे आहेत, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे मावळे आहेत, आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरू. आज एक प्राथमिक आम्ही त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एवढे कमी प्रमाणात आम्ही 1 तासात मावळे जमलोत आणि त्याचा निषेध व्यक्त करतोय. परंतु येणाऱ्या काळात जर यांनी जे महाराज जे आहे, जी महाराज सनातन मंडळी आहे, जे हिंदुत्वाच्या नावावर तुमचे आमचे बहुजनाचे डोके भडकवण्याचं काम करत आहात, यांच्यावर गुन्हा दाखल करून यांचे जे बैठका आहेत या बैठकावर गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा यांना बैठकीला कुठंच या महाराष्ट्रात परवानगी दिली नाही पाहिजे. मी ही सरकारकडे मागणी करतो आणि त्या संदर्भात आपण सरकारला एक निवेदन सुद्धा तहसीलदारकडे देत आहोत की यांच्यावर बंदी घाला. बागेश्वर धाम जे आहे त्याच्यावर सुद्धा बंदी घाला आणि कालचा जो सनातन धर्मगुरू आहे त्याच्यावर ही सुद्धा बंदी घाला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळात जर याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर खूप मोठ्या प्रमाणात या पाटोदा तालुक्यातून एक चळवळीतलं मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान झाला तर ते खपून घेतलं जाणार नाही. महाराष्ट्रातील महापुरुषावर अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ते खऱ्या अर्थाने अध्यात्मकातील नाहीत, ते भोंदूगिरी करणारे काही महाराज आहेत. सध्या जे धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर जे अवमानकारक वक्तव्य केले ते खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अशा लोकांना केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांना पोलीस संरक्षण आहे आणि म्हणून त्यांची हिंमत वाढते की कोणत्याही महापुरुषाबद्दल खालच्या स्तराला बोलणं, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं. आणि मागच्या आंबेडकर जयंतीच्या त्याच कालावधीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा एक वक्तव्य अशाच एका भोंदगिरी महाराजांनी केलं होतं आणि त्याचा सुद्धा कोणी निषेध केला नाही. म्हणून यांची हिंमत अशी वाढली की जातीत भांडणं लावायचे. आणि मग आताच यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते पण त्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना, मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं. जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुलनाच कोणाबरोबर होऊ शकत नाही असं अनेकांनी म्हटलेलं आहे. आणि मग असं असताना सुद्धा हे लोक
धीरेंद्र शास्त्री असतील, स्वामी आनंद स्वरूप असतील, यांची हिंमत का वाटते? त्यांना राज्य सरकार, केंद्र सरकारचं पोलीस संरक्षण आहे, त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं पाहिजे. यांना रट्टे मिळाले पाहिजे. यांना जर खरे रट्टे जर दिले तर पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही. परंतु यांची हिंमत का वाढली? बाबाई किंवा दुबारबाई यांना पोलीस संरक्षण आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांची हिंमत वाढली, जेणेकरून यांचं वक्तव्य, जेणेकरून महाराष्ट्राला अतिशय दुर्दैव आहे की जेणेकरून हे वक्तव्य करून या महाराष्ट्राच्या शांततेचा भंग करत आहेत. म्हणून यांना महाराष्ट्रात बंदी घालावी, महाराष्ट्रात त्यांना थारा देऊ नये आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आपली सर्वांची मागणी आहे. आणि मला वाटतं हाजीरभाई की कोणताही उठाव आम्ही हा पाहत होतो, पण आमची चर्चा झाली की पार्टीचा तो निषेध झाला की म्हणजे सगळ्या ठिकाणी निषेध होईल. फक्त निषेध करून जमणार नाही, कारण यांच्या पाठीमागे लागल्याशिवाय, गणेश यांच्या पाठीमागे लागल्याशिवाय यांना जरा जागे होणार नाहीत. संजय गायकवाड सारखा आमदार, शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी जे लिहिलंय, फक्त तो काय म्हणतो की शिवाजी कोण होता हे महाराजांचा अपमान आहे, तर त्यांनी पुस्तकच वाचलं नाही. मी माझ्या मुलीच्या लग्नात, माझ्या मुलाच्या लग्नात हे पुस्तक मी वाचलेले, अनेकापर्यंत पोहोचलेले, कारण मी ते पुस्तक वाचलं. मला सुद्धा वाटलं शिवाजी कोण होता हा या शीर्षकात काही आहे का, पण जेव्हा ते वाचल्यानंतर कळलं की अवमानकारक नाही, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज कोण होते याच्यातून त्यांनी अतिशय चांगलं लिखाण केलेलं आहे. परंतु संजय गायकवाड सारखा हा अतिशय 7वी नापास पास झालेला आमदार होतो आणि तो काहीतरी बरळतो, समाजामध्ये वातावरण बिघडतो, शासन मात्र त्याच्या पाठीमागे ठाम उभा आहे. म्हणून अशा आमदाराला सुद्धा तेथील बुलढाणा जे लोकांनी कळलं पाहिजे, गणेशाला फाशी, हे असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून आपल्याला ही पुरोगामी चळवळ खरी तर पाडोद्यातून सुरू होते. क्रांतिसिंह नाना पाटलाचा हा या ठिकाणी या पदस्पर्शीने पावन झालेली आपली भूमी, म्हणून हा मोठा इतिहास आहे आपल्याला. म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे, कोणत्याही महापुरुषावर असे कुठलेही असो त्यांच्यावर जर असं अवमानकारक वक्तव्य केलं कोणी तर त्यांना टप्प्याने आता काही होणार नाही, त्यांना रेट्या दिल्याशिवाय ते जागे होणार नाहीत. म्हणून एवढं बोलतो, त्यांचा जाहीर निषेध करून थांबतो. संजय गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळी वळण देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. छिंदम असल, या ठिकाणी बसवेश्वर महाराज, अनेक या ठिकाणी नावं सांगता येतील. गेल्या 2-3 महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजाचा, विशेषतः म्हणजे 8वीच्या NCERTच्या सिलेबसमध्ये, इंग्रजीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिटवण्याचं हे महापाप हे केंद्र सरकार करत असताना दिसत आहे. खरं तर या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हे सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी इतिहास घडवला आहे आणि आपण या ठिकाणी मावळे या ठिकाणी या राज्याचं या ठिकाणी संरक्षण करत असताना, या इतिहास पाहत असताना, या इतिहासाला मिटवण्याचं काम हे केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून होत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनाला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली, 400 वर्षीपूर्वी इतिहास लिहिला की यानंतर ही माझ्या या पराक्रमातून माझे हजारो शोभा तयार झाले पाहिजेत आणि त्या कामगिरीवर आपण या ठिकाणी विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो आणि आपल्याला शैक्षणिक पाठ्यक्रमामध्ये सुद्धा अभ्यास आहे. परंतु मी अधिकच या ठिकाणी न बोलता या ठिकाणी जे आत्ताच या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री महाराज आणि स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजामुळे हा महाराष्ट्राची ओळख झालेली आहे आणि हे ओळख मिटवण्याचं काम, या महाराष्ट्राची अस्मिता आणि आम्हाला या ठिकाणी बहुजनाचं या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलेलं हे मिटवण्याचं काम जे पाप करीत आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. सर्व शेतकरी वर्ग, तरुण वर्ग, शिवप्रेमी आणि सर्व या ठिकाणी मावळे जमा झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये जो जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे, त्याचा निषेध म्हणून आज पाटोदा शहरातील सर्व शिवप्रेमींच्या वतीने, या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सर्वांच्या वतीनं, या जे भोंदूगिरी करणारे महाराज आहेत, खरं तर तो धीरेंद्र नसून तो दलिंदर महाराज आहे, त्याचा मी सर्व निषेध करतो. अहो, ज्या राजानं इतका मोठा इतिहास केला आहे आणि तुम्हाला त्यांची माहिती नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलता, अगोदर तुम्ही त्यांचा अभ्यास करा. जे आहेत ना शास्त्री वगैरे, त्यांना मी विनंती करतो, अगोदर तुम्ही शिवाजी महाराजांचा खरा अभ्यास करा, खरा.
खोटं नाही. जे खोटं तुम्हाला सांगितलं तो अभ्यास करू नका. जो खरा अभ्यास आहे तुम्ही अगोदर खरा अभ्यास करा आणि नंतर शिवाजी महाराज चर्चा करा. विनाकारण माहिती नसताना तुम्ही बोलणं म्हणजे फार चुकीचं आहे. त्या घटनेचा मी निषेध करतो. आणि राज्यामध्ये सध्या जे या सरकारने जे भोंदूगिरी जे करणारे बाबा आहेत महाराज, त्यांच्यावर जी सध्या त्यांना अटक करणं, जे त्यांच्या संस्थांना सील करणं जे कार्यक्रम चालू आहे ते तर चांगलाच उद्योग आहे. परंतु हे असे दलिंदर महाराज असतील, हे कालचं ते कोणतं म्हणलं जो आनंद स्वरूप महाराज, हे खरे भोंदूत, ह्यांना पहिलं उचला, ह्यांना अटक करा, ही आमची मागणी. अशा पद्धतीने इथून पुढे जर वारंवार जर असे जर जाणीवपूर्वक जर महाराज आपण होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाहीत. आम्ही छत्रपती शिवरायाचे विचाराचे माळो आहोत. पक्ष वगैरे आम्हाला काही माहीत नाही. ज्या ठिकाणी आमचं आराध्य दैवत, आमच्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्यावर जर कुणी असं जर चुकीचं बोलत असेल तर त्याला आम्ही कदापि माफ करणार नाहीत, रस्त्यावर फिरवू देणार नाहीत. ही आमची या ठिकाणी पाडोदा शहराच्या वतीने त्यांना एक धमकी वजना सूचना आहे, त्यांनी ते समजून घ्यावं. आणि मी राज्य सरकारला विनंती करतो, जे कोणी असे वक्तव्य करणारे असतील त्या सर्वांना आपण त्यांच्यावर कठोर शासन करून त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भोंदू बाबा बागेश्वर यांनी चुकीचं विधान केलं. त्या विधानाचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. तर मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा आपला हिंदू धर्म आणि संस्कृती जपायला सक्षम आहे. तर या गायपट्ट्यातले महाराज महाराष्ट्रात आणायची काय गरज आहे? मेन मुद्दा हा आहे. आपण असं दोन डगरीवर नाही राहिलं पाहिजे. एक तर आपला वारकरी संप्रदाय सक्षम आहे, बाहेरच्या राज्यातल्या महाराज इथं आणायची काही गरज नाही आहे. आपल्या जिल्ह्यात राज्यात असे अनेक महान लोक आहेत, बाबा आमटेसारखे लोक आहेत. आपला या बीडमध्ये इन्फिनिट इंडिया सारखे समाज कार्य करणारे लोक आहेत. कुणी अनाथ लोकांना सांभाळत आहे, कुणी वयस्कर लोकांना सांभाळत आहे. तर आपले शांतिवन सारखे दीपक काका नागरगोजे आहेत, ते अगदी 2 वर्ष 1 वर्षाच्या किंवा 2 महिन्याच्या चिमुकल्याला सोडून दिलेलं तो सुद्धा सांभाळतात. आपण अशा गायपट्ट्यातले महाराज इथं आणून त्यांच्या रॅल्या न काढता हे जे लोक आहेत आपले दीपक काका सारखे, इन्फिनिट इंडिया सारखे, ह्यांचा सत्कार करावा, ह्यांचे रॅले काढावं आणि ह्यांचं कार्य समाजाला सांगावं. हे आपण आधी केलं पाहिजे. एकीकडे आपण अशा महाराजांचा निषेध करत असताना दुसरीकडे असे महाराज आपल्या राज्यात तालुक्यात आणले नाही पाहिजे, हे माझे या ठिकाणी प्रकट मत आहे. आणि हे जे लोक आहेत ह्यांना कायद्याने कठोर कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्यांना आता कायद्याचा पण दाख राहिला नाही. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं आहे, आम्ही ह्यांना जागीच उत्तर देऊ आणि ह्यांचे तोंड लाल करू. मित्रांनो, जे लोक या घटनेचा निषेध करतायत, तसेच आमच्यासारख्या युवकांनी जर अशा लोकांना कायदा हातात घेऊन जर एखाद वेळेस धडा शिकला तर समाजाचं पण कर्तव्य आहे की त्या पोराच्या पाठीमागं राहिलं पाहिजे, त्याची जामीन केली पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे. नसता तू हो मोर जय जिजाऊ जय शिवराय घोषणा देऊन त्याला काहीतरी त्याने कृत्य केलं समाजाच्या प्रेमाखातीर, तर त्याच्या मागं राहिलं पाहिजे, अंग काढून नाही घेतलं पाहिजे. मागच्या काळात संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, ह्या संघटनांनी आक्रमकपणे काम केलं. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की त्यांना समाजाने पाहिजे तेवढी साथ दिली नाही. आर्थिक बळ म्हणा, त्यांच्या मागे कायदेशीर बाजू म्हणा, ह्या लोकांनी सांभाळलेलं नाही. त्यामुळे समाजाने कुठेतरी जागृत होऊन ह्या सर्व गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातही काही गोष्टी घडत आहेत, नेकनूर सारख्या गोष्टीचाही मी या ठिकाणी निषेध करतो. तिथे जे कोणी समाजकंटक असतील, ज्यांचं मारुमाती काठी या तुकोबाराच्या उक्तीप्रमाणे जर पाहितलं आपण तर भगतसिंह कोश्यारीपासून कालच्या धीरेंद्र स्वामीपर्यंत ज्या सगळ्या शिवाजी महाराजांना अवमान करण्याची ह्यांची हिंमत कशी होती. आता एक महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून हे चांगल्यापैकी निषेध पाठद्यातून सुरुवात झाली. आणि गणेश आज पाटोदा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये आपण सर्व जाती धर्माचे शिवप्रेमी लोक जमा झालेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे आता बी आहेत, याच्या अगोदर काही काळापूर्वी होते. 2004 साली असंच जेम्स लेन नावाचं प्रकरण घडलं. त्यावेळेस
प्राच्या विद्या संशोधन केंद्र ही पुण्याची एक संस्था. त्या संस्थेमार्फत जेम्स लेनला चुकीची माहिती किंवा अवमानकारक माहिती पुरवून बाहेरल्या देशातल्या इंग्रज एका लेखकाला शिवाजी महाराजाबद्दल चुकीची माहिती देऊन त्याला एक पुस्तक लिहिण्याचं भाग पाडलं. ते असे गेल्या 20-30 वर्षापासून आपण पाहतो. आपल्या आमच्या चौथीच्या इतिहासात सुद्धा फक्त अफजल खान आणि शाहिस्ते खान दाखविला, पण कृष्णा भास्कर कुलकर्णी दाखविलं नाही. ही बी शोकांतिका पहिल्या आमच्या लहानपणापासूनच आहे. पण आपण ज्या त्या ठिकाणी ज्या त्यावेळेस जर उत्तर जर दिलं तर ठीक आहे, नसता ही अशी माजुरी अवलाद फोफावते. कारण आज केंद्र आणि राज्यामध्ये जी सत्ताधारी आहेत, मग इथले स्थानिकचे आमदार बी असतील, आमदारांनी सुद्धा निषेध करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कारण ज्या सत्तेमध्ये आपण राहतो, ज्या सत्तेचे मुख्यमंत्री त्या हरामखोर बाबाच्या स्टेजवर असतात आणि त्या ठिकाणी आपण जर ते आणि आम्ही जर एकत्र जर मिळून शिंदर वागत जर असो आणि जर आपल्या महाराजाचा अपमान जर होत जर असेल तर त्या ठिकाणी आपलं सुद्धा आपल्या मतदारसंघाचं कर्तव्य म्हणून आमदारांनी सुद्धा निषेध करणं योग्य आहे. आपण नुसतं आमदारच नाही, इथले खासदार असतील, इथले मंत्रिमंडळातले कोणी जे असतील, मग पंकजताई असतील, जिल्ह्यातून हा आवाज नक्की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये गेला पाहिजे. कारण आपण जसं म्हणलात की बीड जिल्हा हा क्रांतिकारकाचा आहे, पाडू तालुका हा क्रांतिकारकाचा आहे, परंतु त्या क्रांतिकारकाला दाबण्याचं काम बी ह्याच लोकांनी केलेलं आहे. त्यासाठी इथला तळागाळातला जो उठाव होणार आहे त्या उठावाला दाबण्याचं सुद्धा काम हे लोकप्रतिनिधी करतात. त्यासाठी आपण आपल्या माध्यमातून आपल्या नेत्याला किंवा आपण ज्याला जवळचं म्हणतो त्यांना सुद्धा फोन करून म्हणलं पाहिजे की बाबा तुम्ही सुद्धा निषेध व्यक्त करा. कारण हा निषेध ह्या ठिकाणी व्यक्त केला, त्यांनी जर निषेध व्यक्त केला, आपण 1000 जरी जमा जरी झालोत आणि त्यांनी एकट्याने जरी निषेध व्यक्त केला तर तो लोकांमध्ये जास्त पोहोच होईल किंवा शासनाकडे त्याची वचक राहील किंवा दखल घेतल्या जाईल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मनोजदादा जरांगे काल परवा दिवशी त्यांनी परखड उत्तर दिलंय की बाबा यांना आता कायद्याचा धाक राहिला नाही, कुठल्या नेत्याचा धाक राहिला नाही. आता यांना एक बार. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.